नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर खूप दिवसानंतर हा व्लॉग बनतोय. काही कारणामुळे वेळ नाही भेटत आहे व्लॉग बनवायचा. तर असं ठरलं आहे की आज जायचं आपल्या आईमाईची पालखी आहे. तर आपण चैत्राच्या सणाला येणार आहोत, म्हणजे आपल्या कारल्याला. तर व्लॉगमध्ये खूप काही बघायला भेटणार. मस्त लास्टपर्यंत बघा आणि एन्जॉय करा हा व्लॉग. यूट्यूबवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. तर आता आपण दाखवतो मी पुढे काय आहे ते कंटिन्यू. मी नाश्ता करायला आलोय मस्त. कुठे? श्रावणी मिसळ हाऊस. तर मी तुम्हाला दाखवतो. माझ्यासोबत आहे झिनल, माझी दोस्त, खास मैत्रीण. श्रावणी मिसळ हा इकडे आम्ही नाश्ता करायला आलोय मस्त. तर जाऊया मध्ये आणि नाश्त्याचा स्वाद घेऊया. चलो. आमचा नाश्ता आला इकडे, गरम गरम मिसळ पाव. आपण नाश्ता करूया आणि पुढे भेटूया मस्त. तर आपण पोहोचलोय. आपण पोहोचलो तर पोहोचलोय. थोडंच टायमाने तर मध्ये पोहोचून आपण दर्शन घेऊया. इथे पालखी आली आहे, ती मानाची पालखी आहे. तर मी ते दाखवतो तुम्हाला. खूप क्राऊड आहे इकडे यावेळी. आता खूप क्राऊड आहे. मानाची पालखी आली आहे इकडे. आताचे 1 वाजल्यात आणि खूप प्रचंड अशी गर्दी आहे. तर बहुशः पुणे पालखीचे जे लाईन्स आहेत ते वाले आहेत आणि आम्हाला अजून 2 तास तरी जातील जायला मध्ये. तर मस्त व्हिडिओ म्हणजे लास्टपर्यंत तुम्ही बघा. मध्ये दाखवतो, कॅप्चर करायला भेटलं तर ते फुटेज मी टाकीन, बघू शकता. खूप ऊन पण आहे आणि खूप मस्त असं हे पण आहे.
अंदाज किती तास जाईल? 2 तास. 2 तास जाणार आहे इकडे. आता अजून आमचं दर्शन पण नाही झालं. खूप गर्दी आहे, खूपच गर्दी आहे. आम्ही 12 वाजताची लाईन लावली आहे. हार्डली 1.5 तास झाला. अजून 2 तास जायला लाईनीमध्ये. आणि आता 4 किंवा 5 वाजता थोड्याच टायमाने पालखी पण निघेल जी मानाची आहे. इकडे बघा बाहेर करून मस्त प्रकारे दर्शन वगैरे झालं आहे. खूप छान असं. जास्त गर्दी पण नाही भेटली यावेळी. हार्डली 2 तासामध्ये दर्शन वगैरे झालं मस्त. तर आता पालखी अर्धा 1 तासामध्ये निघेलच. खूप मस्त व्ह्यू असणार आहे. खूप छान. यावेळी जो मान आहे तो चाऊल अग्रावकरांचा मान आहे. यावेळी मानाची पालखी त्यांची आहे. तो खूप छान असं खूप बघण्यासारखं असणार आहे. तर थोड्याच वेळात पालखी निघेल तर मी दाखवतो ते पण व्हिडिओज. लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. खूप धमाल असणार आहे पालखीची. भाविकांकडे लहान मुलं असतील त्यांनी हीच मानाची पालखी आहे त्याचं दर्शन करून आपण मार्गस्थ व्हायचंय. पायथ्या मार्गाकडे मार्गस्थ व्हायचंय. काही उगाच इथे जे रंगाळ पब्लिक बसते त्या भक्तगणांना नम्र विनंती. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पालखीचं आगमन होणार आहे. मधल्या पॅसेजमध्ये या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली आहे. आपल्या लहान मुलांना आपण सांभाळायचं आहे. सुरांपासून आपण सावध राहायचं आहे. आमच्या पोलिसांना, आमच्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना आपण कोलीवाडा आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय ते अगदी विलक्षण दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. पालखीचं आगमन प्रसाद याची काळजी आपण घ्यायची आहे. डेंजर गाडी तुम्ही थांबायचं 2 मिनिटं. मोहित भेटलाय. मोहित, काय सांगशील पालखीबद्दल? पालखी म्हणजे मी चालत आलो आपटा कोलीवाडाच्या मानाच्या पालखीमध्ये. फुल अविस्मरणीय अनुभव होता. 2 दिवसात आपटा कोलीवाडाची कारल्याला आलो 2 दिवसात आणि फुल जल्लोष करत आलो. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघालच. करंजाचा कोली एकविरा माते की
शांत बसायचं. आपण पालखीला दहीहंडीला नाही लगेच खाली उतरायचं. पोलिसांकडून आपल्यावरती कडू कारवाई नाही. दुसऱ्या भाविकांना आपण पडू शकता, त्याला उभा होऊ शकतो. थोडंसं भान आपण ठेवायचं. आईची ही 2025 यात्रा आपल्या सगळ्यांना उत्साहात पार पाडायचं, आनंदात पार पाडायचं. या यात्रेला कुठलाही गालबोट लागणार नाही असं. शकता क्लायमेट एकविरेचा फुल पाऊस पडलाय. मग पूर्ण इकडे पाणी क्लायमेट आहे सगळं. तर गाईस खूप धमाल आली वरती पालखीला आणि पाऊस पडला वरती, त्यामुळे पूर्ण रश आणि खूप गर्दी वगैरे झाली. तर आम्ही खाली उतरलो आणि पूर्ण भिजलो टोटली. तर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओला. असंच खूप सारं प्रेम द्या ब्लॉगमध्ये. तर आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.